आशिया खंडातील 3 नंबरवरती आमची बुधवार पेठ आहे। त्या गोष्टीला एकमेव कारण म्हणजे माझी परिस्थिती होती। काही महिला स्वइच्छेने पण हा व्यवसाय करतात। या व्यवसायामध्ये पैसा तर आहे, झटपट पैसा मिळतो, पण त्याच्यामध्ये शरीराची पूर्ण चिंध्या पण होत असतात। त्या एरियात राहत असताना माझं बालपण पूर्णपणे हिरावून घेतलं गेलं। जेव्हा आपण वाड्यात एंट्री करायचो तर माझ्या पाठीमागे काही माणसं यायची, कितना लेगी, कितना रेट है। त्या रेड झोनला किंवा त्या लालबत्तीला चांगलं वलय कधी निर्माण समाजाने केलेलंच नाहीये। माझा पहिला पगार 500 रुपये होता की जे मी एसटीडी बूथ वरती काम करत होते। लोकांना असं वाटायचं हात लावला, जवळ गेलो, बोललो तरी एचआयव्ही होतो। ऑनलाईन पद्धतीने सेक्स करण्याचं प्रमाण वाढले। बोलते धंदेवाली बोलताय, तू किसके पास तो भी जाके सो के आई। आणि जोपर्यंत चेहरा टवटवीत फ्रेश वाटेल तरच कस्टमर त्यांच्याकडे आकर्षित असतो। मजबुरीने की स्वइच्छेने याचा कोणताही विचार न करता अनेक महिलांना समाजातील अनेक लोक शिवीगाळ करताना दिसतात, गलिच्छ शब्दाने त्यांचं वर्णन करताना दिसतात। परंतु आपण कधी विचार केलाय का, या महिलांचं कुटुंब असेल का, त्यांची मुलं बाळ काय करत असतील? आपल्या वयाची मुलं जेव्हा त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी करतात तेव्हा त्यांची मानसिक स्थिती काय असेल? या आणि यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या चर्चेमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी ऋतुजा आणि न्यूज अनकट मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत। महिला दिनाच्या औचित्याने आपल्या बरोबर आज अशी व्यक्ती आहे जिचा जन्मच मुळात बुधवार पेठेमध्ये झाला। बुधवार पेठेतील महिलांचे तिच्यावर संस्कार होतील म्हणून तिच्यावर अनेक बंधनं लादण्यात आली, परंतु ती सर्व बंधनं झुगारून देत ती पुढे शिकली, सामाजिक कार्यकर्ती झाली आणि आता त्याच महिलांचा ती एक आधार बनली। तर आपल्या सोबत आहेत आज अलका गुजनाळ मॅम। मॅम, तुमचं खूप खूप स्वागत न्यूज अनकट मध्ये आणि सर्वप्रथम महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। ताई, तुलाही जागतिक महिला दिनाच्या भरपूर शुभेच्छा। नमस्कार, मी भारताची लेक, महाराष्ट्राची शान, पुण्याची आन। नमस्कार, मी अलका गुजनाळ, पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग खात्यात समसंघटिका या पदावरती कार्यरत आहे आणि अलका फाउंडेशनची सदस्य म्हणून सुद्धा कामकाज बघत आहे आणि समाजामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून सुद्धा माझा परिचय आहे। मी ज्या एरियात राहते तो म्हणजे एरिया बुधवार पेठ, पुणे शहरातील मध्यवर्ती भाग आणि ह्याच पुणे शहराच्या मध्यवर्ती भागाला पुण्याचं हार्ट ऑफ सिटी असंही म्हटलं जातं आणि ह्याच हार्ट ऑफ सिटीमध्ये असाही एक भाग आहे की जिथं सगळ्यांची मनं ही दुरावलेली आहे, तुटलेली आहे आणि ह्याच एरियाला लालबत्ती विभाग असं म्हटलं जातं, रेड झोन म्हटलं जातं आणि रेड लाईट एरिया सुद्धा म्हटलं जातं। ह्या एरियामध्ये जो समाजातील जो प्रत्येक माणूस येण्यासाठी इच्छुक असतो तर त्याला ती बुधवार पेठ कशी आहे, कशा पद्धतीने आहे, बुधवार पेठेमध्ये कशा पद्धतीने महिला थांबतात, कशा पद्धतीने सेक्स ऍक्टिव्हिटी चालते आणि बुधवार पेठ कशी आहे ही जाणून घेण्याची इच्छा ही प्रत्येक तरुण युवा पिढीमध्ये असते आणि आम्हाला पण तीच इच्छा आहे। तर सर्वप्रथम मला तुमचा जीवन प्रवास ऐकून घ्यायला आवडेल। बुधवार पेठेतील जन्म ते एक सामाजिक कार्यकर्ता, अर्थातच हा प्रवास खूपच प्रेरणादायी असणार आहे, तर या प्रवासाबद्दल आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल। माझं घरच त्या ठिकाणी आहे, त्यामुळे माझं पूर्ण बालपण त्याच भागामध्ये गेलेलं आहे। आर्थिक परिस्थिती हालाकीची होती, त्यामुळे घर भाड्याने घेता नाही आलं किंवा त्या एरियातलं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी जाता नाही आलं। ज्यांच्याकडे पैसा होता, ज्यांची परिस्थिती चांगली होती, त्या लोकांनी त्या एरियामध्ये ज्यावेळेस हे प्रस्थ खूप मोठ्या प्रमाणावरती वाढायला लागलं तर त्यावेळेस त्या लोकांनी तिथलं घर भाड्याने दिलं, कुणी ते विकलं, कुणी दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहायला लागलं। पण आपली हालाकीची परिस्थिती असल्या कारणाने आम्हाला ते घर सोडता नाही आलं कुटुंबाला आणि आम्हाला तिथंच राहावं लागलं। पण तिथं राहत असताना जे मी अनुभवलं, जे सोसलं किंवा ज्या गोष्टींचं मला कळाल्या, मला खूप उशिरा कळालं की मी कुठं राहते। म्हणजे मी 12वीत असताना मला विषय कळाला की आपण बुधवार पेठेसारख्या एरियामध्ये राहतोय। समाजशास्त्र विषयामध्ये वेश्या व्यवसाय हा शब्द होता आणि वेश्या व्यवसाय म्हणजे काय, कशा पद्धतीने चालतोय, कारण की बालपणात आपल्याला खूप एक म्हणजे क्युरिओसिटी असते की छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या असतात, समजून घ्यायच्या असतात। तर मला सुद्धा लहानपणात असे भरपूर प्रश्न पडायचे की बाबा एवढ्या महिला तिथं का थांबतात, एवढं सुंदर सुंदर मेकअप का करतात, एवढ्या छान छान साड्या नेसतात, गजरे लावतात,
मग माझी आई एवढी साधी का राहते? मग ज्यावेळेस मी माझ्या आईला हा प्रश्न विचारायचे तर माझी आई मला त्याच्यावरती काहीच उत्तर नाही द्यायची. 2-4 शब्द रागात बोलायची आणि मला गपचूप करायची. आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला हवं असायचं की नेमकं काय आहे, आपण कुठं राहतोय आणि एवढ्या महिला इथं का दिसतात ते. आणि तो साहजिकच आहे, कुणालाही प्रश्न पडणारच, कारण की आपण ज्या भागात राहतो, ज्यावेळेस घराच्या बाहेर पडतोय तिथं कुटुंब दिसत नव्हतं, तिथं फक्त महिला दिसत होत्या. आणि त्याची माहिती घेण्याची उत्सुकता मला मोठ्या प्रमाणावरती होती. आणि माझं बालपण तिथंच गेलं, माझं शिक्षणही मी तिकडनंच पूर्ण केलं. माझं म्हणजे बालवाडी ते 12वी पर्यंत मी सेवा सदन शाळेमध्ये शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर शाहू कॉलेजला केलं आणि नंतर मी भारतीय विद्यापीठमधनं MSW पास आउट झाले. पण हे सगळं करत असताना जाणं येणं असायचं, बाजारपेठेला जाणं येणं असायचं, भाजी आणायला जाणं असायचं, कधी कधी रेशनच्या दुकानात जाणं असायचं, आई बरोबर किंवा बाबांच्या बरोबर बाहेर खाण्यासाठी किंवा काहीतरी छोट्या गोष्टी आणण्यासाठी आपण घराच्या बाहेर पडायचो. पण त्यावेळेस मात्र जो समाज तिथं येत होता, जी तरुण युवा पिढी असेल, युवक वर्ग त्या ठिकाणी येत असेल किंवा व्यसनी माणसं त्या ठिकाणी येत असतील, तर त्यावेळेस मात्र त्यांची नजर, त्यांचा एक दृष्टिकोन हा पूर्णपणे वेगळा होता. आणि मूळतः ज्या एरियात मी लहानाची मोठी झाले तर तिथं त्या भागातल्या ज्या देहविक्री व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत त्यांना उपभोगण्याची वस्तू म्हणूनच लोक समजतात. आणि मग तिथं हा विषय येतच नाही की ही कुठली गृहग्रस्तीची महिला आहे, चांगल्या घरातली आहे का म्हणजे ह्याच बिझनेस मधली आहे, हा अंदाज तिथं युवक वर्गाला बांधता येत नाही. आणि ती जी नजर असते की मी इथं सेक्स ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आलेलो आहो आणि मला ज्या पद्धतीची महिला पाहिजे तर ती पद्धतीची महिला मला ह्याच भागात मिळणार आहे. आणि हे सगळं होत असताना म्हणजे बऱ्याच म्हणजे अडचणी आल्या, त्या गोष्टी फेस कराव्या लागल्या. कधी कधी एक ज्या वयात आपण येतो त्यावेळेस त्या घराच्या बाहेर पडल्यानंतर जेव्हा आपण वाड्यात एंट्री करायचो तर माझ्या पाठीमागं काही माणसं यायची, कितना लेगी, कितना रेट है. यातूनच आम्ही असं ऐकलंय की जेव्हा बुधवार पेठेमध्ये माणसं जायची तेव्हा चुकून ती तुमच्या घरामध्ये पण घुसली तर त्यावेळेस तुमच्या भावंडांवर त्यांचा काय परिणाम व्हायचा किंवा तुमची काय रिॲक्शन असायची? मूळतः ज्यावेळेस ते वाड्यात शिरायचे, पार म्हणजे आमच्या घरापर्यंत पण यायचे, कारण की आपलं जे घर आहे, आपला जो वाडा आहे तो अगदी त्या म्हणजे आपल्या शेजारीच तो बिझनेस चालतो. आणि त्या वाड्याच्या अलगत म्हणजे आमचा जो वाडा आहे त्या वाड्याच्या अवतीभोवती त्या महिला थांबलेल्या असतात. त्यामुळे लोकांना हे नाही कळत की हा वाडा चांगला आहे. त्यामुळे वाड्यात लोक शिरायची, मग आपण त्यांना म्हणजे भावंड चिडायचे, रागवायचे, कधी कधी फटके मारून सुद्धा पाठवलं जायचं. आणि माझ्या वेळेस तर मी तेवढी स्ट्रॉंग होते की मग मी त्यांना 2-3 प्रश्न विचारायचे, 2-4 फटके पण मारायचे. मी घाबरले नाही. म्हणजे त्या वस्तीत राहून लोक घाबरतात, म्हणजे तिकडनं जाण्यासाठी पण महिला वर्ग घाबरतात. पण माझा आत्मविश्वास खूप स्ट्रॉंग होता आणि मी डॅशिंग मुलगी होते. त्यामुळे मला जर का कुणी विचारलं तर मी त्याला उलट विचारायचे की मी तुला काय विचारलंय का, मग तू मला कसं काय विचारतोय. त्यामुळे मी 2-4 फटके सपासप मारायचे. पण 1-2 वाईट प्रसंग असतीलच की तुम्ही आता तिथं वावरल्यात, लहानाच्या मोठ्या झाल्यात, तर 1-2 वाईट प्रसंग जे तुमच्या बाबतीत घडले? ताई कसं असतं की ज्या एरियात राहतो ना त्या एरियाला कुणीच चांगलं नाही समजत. मग ते आमच्या नातेवाईक असतील, कॉलेजचा फ्रेंड सर्कल असेल, कुणी पण असेल, कारण की आपण तो जो एक सिग्मा लागलाय, म्हणजे बुधवारपेठ ही बदनाम गल्ली. बुधवार पेठेमध्ये असा जो एरिया आहे की तो लालबत्तीचा जो एरिया आहे त्या रेड झोनला किंवा त्या लालबत्तीला चांगलं वलय कधी निर्माण समाजाने केलेलंच नाहीये. त्यामुळे तिथं राहणंच हा मोठा प्रॉब्लेम होतो की जिथं ती मोठी समस्या आली ती मग लग्नासाठी पण आली. म्हणजे लोकांना असंच वाटलं की अरे बुधवार पेठेत राहत असल्या कारणाने त्या भागात आज सुद्धा जी तरुण मुलं राहतात किंवा मुली आहेत तिथं लग्न जुळवण्यासाठी पण बऱ्याच अडचणी येतात, कारण की कुणी स्वीकारत नाही. आता ज्यांच्याकडं बाहेर ठिकाणी जाऊन ते राहू शकत होते, पण माझ्या बाबतीत असं होतं स्पष्ट की मी जिथं आहे, ज्या ठिकाणी आहे त्या व्यक्तीने मला त्या पद्धतीने स्वीकारावं. खोटं बोलून, कुणाला फसवून मला लग्न करायचं नव्हतं. त्यामुळे मला त्या गोष्टीमध्येही प्रश्न आला.
त्याचबरोबर असं म्हणजे ज्यावेळेस आपल्या पाठीमागं कुणीतरी येतंय, चुकीच्या पद्धतीने बघतंय किंवा आपल्याला कुणीतरी निहाळतंय, ज्यावेळेस त्या माणसाच्या नजरेत वाईट भावना ज्यावेळेस असते, ती ज्यावेळेस एक आपल्याला कळते, म्हणजे त्याची खंत पण निर्माण होते की म्हणजे एक महिला म्हणून समोरची व्यक्ती कुठल्या नजरेने आपल्याकडे बघतीये म्हणून. आणि त्या गोष्टीचाही प्रचंड त्रास झाला. आणि हे सगळं होत असताना, त्या एरियात राहत असताना माझं बालपण पूर्णपणे हिरावून घेतलं गेलं. कारण की बालपणातल्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे खेळणं, बागडणं, बाहेर पडणं, आनंद घेणं, या सगळ्या गोष्टी करता नाही आलं. पूर्ण आयुष्य एक बंदिस्त आयुष्य मी जगत होते. त्याच्यानंतर मात्र मी ज्यावेळेस एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून किंवा जेव्हा माझं शिक्षण पूर्ण झालं, आणि माझं कसं झालं की खूप लहान वयामध्ये मी कामाला सुरुवात केली. घराची आर्थिक परिस्थिती हालाकीची होती. वडील माझे व्यसनी होते आणि कुटुंबाचा एक पूर्ण भार माझ्यावरती होता. म्हणजे आमचं कसं, माझं शिक्षण पण जे झालंय ते कुणीतरी मला मदत केली, मला कुणीतरी वह्या पुस्तकं मिळाली, मला कुणीतरी कपडे दिले, शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्य दिलं असेल, त्या बेसवरती मी माझं शिक्षण पूर्ण केलं. पण शिक्षण पूर्ण करत असताना कुटुंबाची जबाबदारी पण तेवढ्याच निकडीने सांभाळली. कारण की कुटुंब होतं तर मी होते आणि मला माझ्या कुटुंबाला कुठेही वाऱ्यावरती टाकायचं नव्हतं. आणि मी अगदी लहान वयात, म्हणजे 8वी पासून मी कामाला सुरुवात केली. माझा पहिला पगार 500 रुपये होता, की जे मी एसटीडी बूथ वरती काम करत होते. आणि 14 म्हणजे बाल कामगार नसायला पाहिजे, मला असं म्हणायलाच आहे. पण परिस्थिती माणसाला बदलून टाकते. त्यावेळेस कुणी तिराईत व्यक्ती येऊन आपलं घर नाही चालवत, त्यावेळेस आपल्याला आपल्यावरती येणाऱ्या वेळेला आपल्यालाच वाट काढावी लागते. आणि खूप लहानपणापासून काम करताना, कुटुंब सांभाळताना बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागलं, सामोरं जावं लागलं. पण जे होतं, जसं होतं ते मी स्वीकारलं होतं. आणि एक चांगलं व्यक्तिमत्व मला घडवायचं होतं स्वतःमध्ये. असं म्हणतात की बुधवार पेठ हे म्हणजे चिखल, दलदल, घाणीचं साम्राज्य. पण मला खूप असं वाटतं की मी ज्या चिखलात लहानाची मोठी झाले, ज्या साम्राज्यात मी वाढले, तर तिथे एक चांगलं फूल, आज मी माझं स्वतःचं अस्तित्व समाजामध्ये निर्माण करू शकले, माझी स्वतःची आयडेंटिफिकेशन करू शकले, माझं नाव करू शकले. तर हे कुठं करू शकले? त्या चिखलामध्येच करू शकले. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठीच काम करायचं, याची प्रेरणा नेमकी तुम्हाला कुठून मिळते? ऋतुजा ताई, आत्ताच मी तुम्हाला जस्ट सांगितलं की मी त्याच वस्तीत लहानाची मोठी झाले. आणि आमचा जो वाडा आहे किंवा माझं जे घर आहे, ते घराच्या शेजारीच तो एरिया सुरू होतो. आणि ह्याच वाड्यामध्ये एक 22 वर्षाची अतिशय सुंदर देखणी ताईशी माझा परिचय झाला होता, माझी ओळख झाली होती. ओळख म्हणजे फक्त स्मित हास्य असायचं, की फक्त आम्ही एकमेकांना बघून हसायचो. वाडा पद्धत असल्या कारणाने आपला वाडा आणि तो वाडा, म्हणजे त्या वाड्यात काय चाललेलं ह्या बऱ्याच गोष्टी कळत होत्या. आणि मी काही 24 तास तिला बघायचे नाही, कधीतरी कपडे वगैरे वाळत टाकताना त्यावेळेस तिची आणि माझी एक म्हणजे ज्यावेळेस ती समोरासमोर यायची त्यावेळेस आम्ही एकमेकांशी हसायचो. ती माझ्यापेक्षा मोठी होती आणि मी छोटी होते, म्हणजे मी त्यावेळेस साधारणतः 11वी-12वीला होते. तर त्या ताईंना मी म्हणजे बऱ्याच 2-3 वर्षापासून ओळखत होते, बघत होते. आणि मग आम्ही हसत वगैरे पण असायचो. आणि नंतर असं काही दिवसानंतर असं झालं की त्या ताईला गंभीर आजार झाला आणि त्या गंभीर आजाराचं नाव होतं HIV. या HIV सारख्या आजारामध्ये ती त्रस्त झाली, तिची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली. आणि त्यावेळेस HIV आजार म्हणजे खूप गंभीर आजार होता. लोकांना असं वाटायचं हात लावला, जवळ गेलो, बोललो तरी HIV होतो. त्यामुळे त्यावेळेसची अवस्था खूप वाईट आणि दयनीय होती. त्यामुळे त्या महिलेचं पूर्ण म्हणजे तिचं सगळं सामान वगैरे घेऊन तिला म्हणजे बाहेर काढलं गेलं. तिथं रस्त्याच्या बाहेर ती म्हणजे तिची गादी असेल, तिचा बिछाना असेल, तिची भांडी असतील, तिचे कपडे असतील, तिचं जे काही सामान होतं ते पूर्णपणे रस्त्यावरती टाकून देण्यात आलं. आणि त्यावेळेस तिला म्हणजे मी जाताना, म्हणजे 12वीत होते मी, जाता येता त्या ताईंना मी बघितलेलं. आणि त्यांची म्हणजे चहा सुद्धा तिला कुणी देत नव्हतं, पाण्याची बाटली देत नव्हतं. तर अशा वेळेस त्या ताईचा जो मृत्यू होता किंवा तिच्या ज्या वेदना होत्या, तिचा जो त्रास होता,
हे मात्र मी जवळून बघितलं होतं ताई. आणि मग तेव्हाच मी निर्णय घेतला की आपण म्हणजे ज्यावेळेस मोठे होऊ, ज्यावेळेस आपल्याला काही करायचंय तर आपण निश्चितच ह्या विषयावरती काम करायचं आहे. आणि तेव्हापासून तो एक निश्चय मनात दृढ होता की मला हे काम करायचंय. म्हणून मग मी ही कामाची सुरुवात केली. आणि एक थोडंसं घरामध्ये असं होतं की भले माझ्या वडिलांची व्यसन वडिलांना नंतर लागलं, त्याचं एक मुख्य कारण हेच होतं की माझ्या पण वडिलांनी त्या भागातल्या एका ताईच्या मुलीला सांभाळत होत्या. म्हणजे ती ताई आमच्या घरी रात्री झोपण्यासाठी यायची. आता याच्या सगळ्या संस्था वगैरे सुरू झाल्यात, म्हणजे डे केअर, नाईट केअर हे आत्ता सुरू झालं. पण त्यावेळेस मात्र अशा गोष्टी नव्हत्याच. आणि त्यावेळेस म्हणजे मुलींना आपल्या सोबत ठेवण्यासाठी प्रत्येक आई इच्छुक असायची, पण ती परिस्थिती त्यावेळेस तशी नव्हती. तर आमच्याही घरात एका ताईची मुलगी रोज संध्याकाळी येऊन झोपायची. आणि मग नंतर माझ्या वडिलांनी त्या मुलीचं लग्न केलं आणि म्हणजे लग्न करून दिलं एका चांगल्या ठिकाणी. पण ती पूर्णतः गोपनीयता ठेवली होती की बाबा त्यांच्या आईपासून म्हणजे त्यांच्या आईनीच तो होकार दिला होता की बाबा त्या मुलीचं तुम्ही चांगल्या ठिकाणी लग्न करून द्या. मग माझ्या वडिलांनी त्यांच्या मित्रांना सांगून ते लग्न तर झालं खरं, पण त्या लग्नासाठी जी काही रक्कम उभी करण्यासाठी लागली, तर ती रक्कम उभी करण्यासाठी माझ्या वडिलांनी कर्ज घेतलं आणि त्याचं व्याजदर खूप जास्त होतं. आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की समाजाचं चांगलं करताना एक बाजू अशी झाली की आमच्या घरातच खूप वाईट दिवस यायला सुरुवात झाली. कारण की व्याजाचा भोवरा व्याजाच्या भोवऱ्यामध्ये माझे वडील अडकले आणि मग त्यांना तो व्याज भरणं खूप अवघड व्हायला लागलं. कारण की इन्कम सोर्स कमी होता. कुटुंब चालवायचं कसं, म्हणजे माझ्या सोबत आणखीन 2 भावंड, त्याच्यातला एका भाऊ माझा सारखा आजारी असायचा. आणि मग अशा वेळेस परिस्थिती हातातनं निष्ठच जात होती आणि खूप प्रॉब्लेम यायचे. म्हणजे अक्षरशः आमचे खाण्याचे वांदे असायचे ताई. म्हणजे कधी कधी आम्ही उपाशी राहायचो. म्हणजे उपाशी राहत असताना त्या गोष्टीचा त्रास पण व्हायचा. म्हणजे आम्ही जेव्हा सँडविचच्या गाड्या असायचे, म्हणजे भजीची गाडी असायची, त्याच्यातला जो काही चुरा असायचा किंवा सँडविचच्या गाड्यांमधले जे काही भजीचे कॉर्नरचे तुकडे असायचे, कधी कधी तर असंच म्हणजे नाही का उपाशी झोपलो, कुणाकडनं जे काय मिळेल त्या पद्धतीने हे केलं. आणि ती जी वेळ होती ना, ती वेळ कुणावरतीच यायला नाही पाहिजे. कारण की तो जो संघर्ष असतो त्याच्यातनं आपण खूप काही शिकतो. आणि आज मी इथपर्यंत आले त्या गोष्टीला एकमेव कारण म्हणजे माझी परिस्थिती होती की मी जे सोसलं, जे मी सहन केलं, जो त्रास मला झाला त्यावेळेस, की बऱ्याच गोष्टी हातातनं निसटून जात होत्या. ते खूप असं वाटत होतं की आपल्याला त्याच्यात सक्सेस मिळवायचंय, ती गोष्ट आपल्याला हवी आहे. म्हणजे एखादी दुकानातली एखादी वस्तू आवडली ना ताई, तरी ती घेऊशी वाटत नव्हती, कारण की पैसा नव्हता. शैक्षणिक साहित्य सुद्धा दुसऱ्यांनी दिल्यानंतर आपण वापरत असताना म्हणजे त्या गोष्टीतच आपण आनंद मानलं की म्हणजे जुनी कंपास पेटी असेल, जुनी बॅग असेल, जुन्या वह्या पुस्तकं असतील. 10वीत असताना इतकी वाईट कंडिशन होती की प्रश्न मंजुषा जे असायचं की प्रश्न मंजुषावरनं अभ्यास करायचा, ते विकत घेण्यासाठी पैसा नव्हता. माझं कॉलेजचं शिक्षणाची जी फी होती ती आमच्या झोळ सरांनी भरली होती, म्हणून मी ते शिक्षण पूर्ण करू शकले शाहू कॉलेजमधनं. पण माझ्या आयुष्यातल्या टप्प्यांमध्ये कुठेतरी देव असतो आपल्यासोबत. म्हणजे देव आपली परीक्षा घेत असतो, तो त्रास देत असतो, पण तो आपल्याला घडवत असतो, आपल्याला सहन करण्याची ताकद देत असतो. आणि देवाने मला इतकी सहन करण्याची ताकद दिली, इतकं सोसण्याची ताकद दिली, त्यामुळे मी माझ्या आयुष्याच्या ह्या संघर्षात तटस्थ आहे. आणि मी ठाम आहे की मला कामं जी करायची आहे ती इतरांपेक्षा वेगळी करायची आहेत आणि त्याच्यातनं मला सक्सेस मिळवायचंच आहे. काय वाटतं तुम्हाला या व्यवसायाकडे महिला का वळतात? मूळतःही परिस्थिती माणसाला बदल घडवते. ती वेळ, तो क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात कसा येईल हे आपण नाही सांगू शकत. मूळतः हा जो व्यवसाय आहे, या व्यवसायामध्ये पैसा तर आहे, झटपट पैसा मिळतो, पण त्याच्यामध्ये शरीराची पूर्ण चिंध्या पण होत असतात. पण ह्या गोष्टीकडे वळत असताना त्याची कारणं भरपूर आहेत. म्हणजे एखाद्या ताईचे मिस्टर खूप आजारी असतात, गंभीर आजारी असतात, मग त्यांना जे काही कर्ज पाहिजे असतं किंवा कुणी पैसे ज्यावेळेस ती मागते त्यावेळेस कुणी त्यांना पैशाची सुविधा उपलब्ध होत नसते.
त्यामुळे म्हणून काही महिला त्याच्यात येतात. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे फसवणूक होते. म्हणजे ज्या मुलाशी, ज्या माणसाशी ती ताई प्रेम करत असते, तर तो तिच्याशी खरंच प्रेम करतो असं नसतं ना. म्हणजे आज सुद्धा परिस्थिती वाईट आहेच. मुली आज सुद्धा प्रेमाच्या भोवऱ्यात इतक्या अडकतात, त्यांना असं वाटतं की आपल्या आयुष्यात आपल्याला आपला राजकुमार भेटलेला आहे. पण आज त्या भागात काम करताना, प्रत्येक ताईची केस स्टडी समजून घेत असताना आज सुद्धा कित्येक मुली त्या प्रेमाच्या भोवऱ्यात अडकतात आणि तो व्यक्ती त्या ताईला इथं आणून सोडतो आणि तो निघून जातो. म्हणजे चित्रपटात किंवा वेब सिरीज मध्ये आपल्याला असं दाखवलं जातं की बऱ्याच महिलांना इथे इंजेक्शन देऊन किंवा फसवून आणलं जातं, तर हे सत्य आहे? म्हणजे सत्य आहे ताई. ह्याच्यामध्ये मुलींना आमिष दाखवलं जातं, मुलींची फसवणूक केली जाते, ह्युमन ट्रॅफिकिंग असतं. त्याचबरोबर ज्यावेळेस ह्या भागात एखादी महिला येत असते किंवा मुलगी येत असते, त्यावेळेस तिच्या आता गावाकडं कसं असतं की एखादी महिला इकडनं पुण्यातनं जर का तिथं गेली गावाकडं, तर तिथं परिस्थिती थोडीशी बदलते. म्हणजे राहणीमान बदलतं, थोड्याशा बऱ्याच गोष्टी चांगल्या झाल्या की आजूबाजूला चर्चा होते की बाबा तू कुठं गेलेली होतीस, तू काय काम करती, मग आम्हाला तिथं नोकरी मिळेल का, आम्हाला तिथं काम मिळेल का. मग अशा वेळेस त्या महिला त्यांना सांगतात की चला माझ्यासोबत, तुम्हाला पण नोकरी वगैरे मिळेल. पण ज्यावेळेस त्या इथं येतात त्यावेळेस त्यांना ते चित्र कळतं की आपण कुठं आलोय. आणि एकदा तिथं आल्यानंतर परत बाहेर पडणं तसं अवघड जातं. कारण की जर का एखाद्या महिलेने कर्ज घेतलं तर ती कर्जाच्या भोवऱ्यात त्या घरमालकिनीकडं किंवा त्या मॅनेजरकडं तिला ते राहावंच लागतं. जोपर्यंत कर्ज नील होत नाही तोपर्यंत त्या महिलेला तिकडनं बाहेर पडता येत नाही. आणि मूळतः मग काही महिला स्वइच्छेने पण हा व्यवसाय करतात. असं नाही की प्रत्येक वेळेस आमिष किंवा फसवणूक होते असंही नसतं. आता काही तरुण युवा पिढीमध्ये जो एक मुलींमध्ये एक फ्रॉड आहे की बाबा ऐशोआराम जीवन जगणं किंवा स्वतःची लाईफस्टाईल खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंगली जगण्यासाठी जो पैसा लागतो त्यासाठी पण हा व्यवसायाकडे मुलींचा कल वाढलेला आहे. आणि फक्त बुधवार पेठच म्हणजे अशी नाहीये की असं एक आता ठिकाण राहिलेलं नाहीये. खूप वर्षापूर्वी मात्र बुधवार पेठ म्हणजे रेड लाईट एरिया असं होतं की फक्त त्याच ठिकाणी लोकांना म्हणजे उपभोगण्यासाठी लोक तिथं येत होते, सेक्स ऍक्टिव्हिटी करण्यासाठी तिथं येत होते. पण आता त्याचे दिशा बदललेल्या आहेत किंवा मार्ग बदललेले आहेत, पर्यायी मार्ग उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे एखादा ग्राहक वर्ग येताना सुद्धा 10 वेळा विचार करतो की त्याला जिथं जाण्यासाठी सोयीस्कर वाटतं. आता मूळतः कॉलेज ज्या मुली आहेत, कॉलेज गर्ल म्हणून ज्या मुली असतात, तर कॉल गर्ल हा पॅटर्न समाजामध्ये वाढलेला आहे. कॉलिंग वरती मुली उपलब्ध होतात. त्याचबरोबर ऑनलाईन सेक्स रॅकेट मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे. म्हणजे मूळतः 2 व्यक्ती हे एकमेकांपासून लांब असतात पण ऑनलाईन पद्धतीने सेक्स करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. स्पा असेल, मसाज पार्लर असेल, हाय प्रोफाईल सिस्टीमला असेल किंवा लॉज सिस्टीम असेल, स्ट्रीट बेस असेल, ह्या वेगवेगळ्या विषयांमध्ये हा व्यवसाय तीव्रतेने वाढत असल्या कारणाने बुधवार पेठेकडे येणारा जो ग्राहक वर्ग आहे तो पूर्णतः कमी होत चाललेला आहे. आणि बुधवार पेठेचं जसं एक म्हणजे आशिया खंडातील 3 नंबरवरती आमची बुधवार पेठ आहे. पण आता सध्या बुधवार पेठेची अवस्था एकदम हालाकीची आहे. या ठिकाणी ग्राहक वर्ग येण्याचा वर्ग खूप कमी झालेला आहे. आता समजा एखाद्या महिलेला या व्यवसायातून बाहेर पडायचंय, तर समाजाच्या दबावामुळे तिला हे काम कंटिन्यू करते का ती? नाही, जर का एखाद्या महिलेला ह्या व्यवसायातून बाहेर पडायचं असेल तर ती 100% निश्चितच बाहेर पडू शकते. पण त्यासाठी समाजाने पण त्यांना स्वीकारायला पाहिजे. समाजाने पण त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे. त्यांना आता कसं आहे की आज आपण ज्या म्हणजे आहोत, म्हणजे ज्या जगात राहतोय किंवा ज्या आता जे म्हणजे म्हणजे आताची जनरेशन जी आहे ह्याच्यामध्ये खूप कमी पैसा कमवून नाही चालत ताई. कारण की एखाद्या बाईला जर का घर भाडं भरायचं असेल तर ते 7-8 हजार रुपये भरावं लागतं. लाईटीचा खर्च असतो, दैनंदिन जीवनाचा खर्च असतो. त्यानुसार जर का तिच्या आयुष्यात जर का रोजगार मिळाला, तिला नोकरी मिळाली तर निश्चितच ती हा व्यवसाय बदलू शकते. पण तिथं जो प्रश्न आहे, दुसरा एक गंभीर प्रश्न आहे की शिक्षणाचा अभाव त्या ठिकाणी
खूप कमी असल्या कारणाने त्यांना त्यांच्या लेवलची कामं मिळतील का, त्यांना तेवढा पगार मिळेल का, हाही विषय येतो. आणि हा धंदा जो आहे तो एक ठराविक वेळेमध्ये ठराविक वयामध्येच करता येतो. 18 ते 35 वयोगट जे आहे हा स्ट्रॉंग पद्धतीने त्या बाईला धंदा करता येतो. तिच्याकडे ग्राहक वर्गांची रेलचेल असते, पण 35 वर्षानंतर उतरती कळा लागते आणि 35 वर्षानंतर हा व्यवसाय कुठेतरी थांबत जातो. मग त्यावेळेस त्या महिलांसाठी म्हणजे 40च्या नंतरच्या महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या तर नक्कीच निश्चितच ती व्यवसायातनं बाहेर पडू शकते. आणि तिच्या आयुष्यात जर का आता आम्ही ज्या केसेस बघतो त्याच्यामध्ये खूप कमी लोक त्यांना स्वीकारतात. म्हणजे खूप कमी माणसं त्यांच्या सोबत राहत असतात, पण समाजात ती माझी बायको आहे किंवा ती माझ्या सोबत राहते असं दाखवलं जात नाही. असं कोणतं उदाहरण आहे का जी महिला आधी वेश्या होती आणि आता ती त्यातून बाहेर पडली आणि समाजात एक चांगलं जीवन व्यतीत करते? मी आता जसं म्हणाले की त्याचं कमी प्रमाण आहे, पण अशा केसेस आहेत की ज्यांनी त्यांना समाजात त्या वस्तीतून बाहेर काढलेले, लग्न करून दिलेले, कुटुंब सांभाळते, मुलांना चांगल्या ठिकाणी पालन पोषण करून एकच स्टेबल केलेले, चांगल्या ठिकाणी मुलं, पण ते प्रमाण कमी आहे. ते क्वचित प्रमाण आहे की अशा केसेस खूप कमी आहे. 100च्या पाठीमागं एखादी किंवा दुसरी केस असते, पण सरसकट नसते. बऱ्याच केसेस मध्ये असं बघायला मिळतं की लग्न होऊन महिला जाते खरी, ती वस्ती सोडते खरी, पण काही दिवसानंतर परत ती बुधवार पेठेमध्येच आपल्याला दिसते. मग त्यावेळेस विचारलं की का रे तू परत इथं कशी काय आली, तुझं तर लग्न केलं होतं, तुझं सगळं चांगलं चालू होतं, मग तू आली कशी काय? मग ती परत म्हणते दीदी वो बहुत गंदी गंदी गाली देता है, बोलते धंदेवाली बोलता है, तू किसके पास तो भी जाके सो के आई. म्हणजे एक अविश्वसनीयचं जे नातं असतं ते निर्माण होतं म्हणजे त्यांच्यामध्ये. म्हणजे ती बाई खरी असली ना तरी ज्या माणसाने तिच्याशी लग्न केलेलं असतं तो कधी तिच्यावरती विश्वास नाही करत, ट्रस्ट नाही करत. मूळतः तिथंच ती नाती मग तुटत जातात. आणि ठीक आहे, तिने मागच्या वेळेस काय केलंय किंवा तिचा जे पूर्व इतिहास होता तो बदलून जर का तिने म्हणजे नवीन गोष्टी स्वीकारल्या असतील तर त्या माणसाने, त्या पुरुषांनी सुद्धा ते स्वीकारणं गरजेचं असतं. पण बऱ्याच केसेसमध्ये असंच बघायला मिळतं की एक ठराविक 2-3 वर्ष त्या महिलेचे त्या ठिकाणी खूप छान असा म्हणजे हे होतं, पार अक्षरशः भाड्याच्या खोलीमध्ये ते भाडं देऊन राहत असतात, खूप छान पद्धतीने राहतात, पण काही दिवसानंतर कालावधीनंतर ते उतरती कळा लागते आणि परत ती महिला आमच्या गल्लीत परत येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या पैशावरती जगणारी जी गडी माणसं आहेत किंवा जो बॉयफ्रेंड असतो, तिचा पार्टनर असतो किंवा तो जी बाई त्या माणसाला आपला नवरा मानते, तो नवरा फक्त तिच्या पैशाचा वापर करण्यासाठी असतो. त्या माणसासाठी ती आयुष्यातले जे काय ते पैसा कमवती ती त्या माणसावरती खर्च करत असते. फक्त त्याचं एकच कारण असतं की माझ्या पण आयुष्यात मला प्रेम करणारा, मला साथ देणारा, माझ्या सुखदुःखात माझ्या बरोबर उभा राहणारा, मला सपोर्ट करणारा माझा एक जोडीदार मला मिळावा की जो मला समजून घेईल, मला त्याच्या म्हणजे खांद्यावरती रडून माझं दुःख मी कमी करू शकेल. पण हे सगळं होत असताना तिला असं आयुष्यात कोण भेटत नाही. फक्त जशी ती शरीराने उपभोगण्याची वस्तू असते तशी ती आर्थिकदृष्ट्या सुद्धा उपभोगण्याचीच वस्तू म्हणून समाजातली युवा तरुण पिढी स्वीकारते. आता वेगवेगळ्या प्रकारची लोक या महिलांकडे येत असतात, तर बरीच लोक यांना मारहाण सुद्धा करतात. तर ती महिला पोलिसांमध्ये तक्रार करू शकते का, किंवा कायद्याचं काय प्रोटेक्शन आहे? 100% आता तेवढं महिलांमध्ये ती जागृतता आलेली आहे आणि पोलीस यंत्रणा पण तेवढी सपोर्ट करते. आणि जो ग्राहक वर्ग त्या ठिकाणी येतो, कधी कधी असतं की बाबा रक्कम दिल्यानंतर तिच्याकडे येणारा जो ग्राहक वर्ग आहे तो चांगलाच असतो असंही नाही. वेगवेगळ्या कॅटेगरी मधली लोक त्यांच्याकडे येतात. मग ते क्राईमच्या संदर्भातले असतील, व्यसनाधीनताच्या संदर्भातले असतील, वेगवेगळ्या समाजात म्हणजे जशी 5 बोटं सारखी नाहीये त्यानुसार त्या बाईकडे येणारा सुद्धा ग्राहक वर्ग समान नाहीये. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची विकृती ही तितकीच असणार आहे आणि त्यानुसार ती व्यक्ती तिथं आल्यानंतर तिच्याबरोबर ऍक्टिव्हिटी करत असतानाच्या पण काही गोष्टींच्या मागण्या असतात. म्हणजे काहींना ओरल सेक्स हवा असतो, काहींना कोंडोम
यूज न करता सेक्स ऍक्टिव्हिटी हवी असते, किंवा मग काहींना असं वाटतं की म्हणजे जास्त वेळ तिने करावं, म्हणजे एका ऍक्टिव्हिटीमध्ये ते थांबायचं नसतं, मग परत तिने ऍक्टिव्हिटी करायची असते. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाल्यानंतर, वाद निर्माण झाल्यानंतर पैशावरून वाद निर्माण होतात. जर का एखाद्या माणसाने एखादी ऍक्टिव्हिटी करण्यासाठी 350 ते 400 रुपये दिले आणि परत तो जर का तिच्या बरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत असेल आणि ज्यावेळेस ती म्हणते की बाबा मला आता तू पैसे दे, मग कधी कधी असं होतं की रात्रीच्या वेळेस जी महिला बाहेर लॉजला जाते किंवा ज्या घरामध्येच ती ऍक्टिव्हिटी करण्यासाठी तो माणूस येत असेल, तर ती जी रक्कम असते ती जर का त्या माणसाने कमी दिली तर त्यांच्यामध्ये वाद होतात, हाणामारी होती, भांडणं होतात, शिवीगाळ होते. या सगळ्या गोष्टी तिथं सर्रास होत असतात. आणि मग अशा वेळेस ज्या काही गोष्टी असतात तिथं आजूबाजूची महिला ज्या असतात त्यांच्या मैत्रिणी किंवा ज्या घरात ती घटना घडत असते तर एकमेकींना ते सपोर्ट करतात. पण कधी कधी कलह मोठ्या प्रमाणे वाढला तर मग मात्र त्या मुलीवरती, त्या महिलेवरती म्हणजे बरेच म्हणजे नाही का क्राईम विषय होतो. त्या बाईला मारहाण होते, रक्तपात होतो, हा मर्डर पण होतो. म्हणजे अशा गोष्टी घडत असतात आणि पोलीस यंत्रणेपर्यंत तो विषय गेला तर पोलीस यंत्रणा आवर्जून त्या ठिकाणी येते. आणि आता सध्या एक ज्वलंत उदाहरण 5 दिवसापूर्वीचं मी तुम्हाला या ठिकाणी शेअरिंग करते की माणसाची विकृती बघा किती घाणेरडी आहे. बाईच्या बरोबर सेक्स ऍक्टिव्हिटी करायची आहे पण बाईला पैसा नाही द्यायचा. आता सध्या ऑनलाईन सिस्टीम सुरू झाल्या कारणाने, गुगल पे, फोन पे ही सिस्टीम असल्या कारणाने त्या बाईंनी जर का त्या माणसाला सांगितलं की ह्या नंबरवरती पैसे पेड कर, तर 550ची रक्कम तो कशी पेड करतोय, 5.50. त्या बाईला हे नाही कळते की बाबा त्यांनी 5 रुपये 50 पैसे माझ्या बरोबर दिले आणि तो माणूस तिच्याकडे सारखा जातो 5 रुपये देऊन. 5 रुपये देऊनच बसतोय तो माणूस. म्हणजे 550 रुपये तो पेड करत नाहीये, तो ऑनलाईन करताना 5 रुपये 0.50 पैसे तो देतोय. मग ही घटना आता 4 दिवसापूर्वी झालेली आणि असं महिलांच्या बाबतीत होतं. शिक्षणाचा अभाव असल्या कारणाने त्या महिलेला ती रक्कम कळत नाही. त्यांना असं वाटते 5 दिवसाचे शून्य दिसते म्हणजे 550 रुपये माझ्या अकाउंटला आले. पण आता तो माणूस त्या बाईकडे जवळजवळ 5 ते 6 वेळा गेलेला. 6व्यांदा ते लक्षात आलं की बाबा त्या माणसाने 550 रुपये म्हणजे तो फक्त 5 रुपये 50 पैसे मध्ये 5.5 रुपये मध्ये त्यांनी ती ऍक्टिव्हिटी केलेली आहे. म्हणजे ही फसवणूक आहे तिथल्या महिलांची. मग ती फसवणूक वेगवेगळ्या माध्यमातून आहे. म्हणजे रिक्षावाला सुद्धा त्या महिलेकडनं फसवणूक करतो. जर का भवानी पेठेत जायचंय किंवा नाना पेठेत जायचंय किंवा शनिवार वाड्याला जायचं असेल तर मीटरनी रिक्षा जायला पाहिजे, पण मीटर घेतला जात नाही. अगोदरच बोली ठरते 100 रुपये किंवा 200 रुपये. डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर सुद्धा तिथं सुद्धा त्यांचे जे चार्जेस असतात ते खूप जास्त प्रमाणात असतात. कारण की लोकांच्या डोक्यात एवढंच बसलेलं असतं ही धंदा करते ना, ही बुधवार पेठेची आहे ना, हिच्याकडे पैसा भरपूर आहे. तो हा नाही विचार करत आहे ती शरीर देतीये तर तिला किती त्रास होतोय, ती कुठल्या पद्धतीने पैसा कमवती आणि ते पैसा कमवत असताना तिला होणारा जो शरीराला त्रास आहे, तिच्या ज्या वेदना आहे, तिची स्वइच्छा आहे का ते सगळं करण्यासाठी, हा समाज विचार नाही करत. या महिलांच्या आरोग्याची काळजी कशी घेतली जाते? आता एखादी महिला समजा प्रेग्नंट असेल तर तिला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होतात का? पूर्वी ह्या गोष्टी खूप कमी प्रमाणात होत्या, पण आता सगळी यंत्रणा खूप स्ट्रॉंग झालेली आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी आपण घेतो. फक्त कधी प्रॉब्लेम येतो ज्यावेळेस ती डिलिव्हरीला जाते ना, तर त्यावेळेस तिच्या बरोबर तिचा नवरा नसतो. मग तिथे प्रश्न येतो, नवऱ्याला बोलवा, नवऱ्याची सही लागते. पण आता सिस्टीम अशी आहे की आईचं नाव दिलं तरी डिलिव्हरी व्हायला पाहिजे. पण आता हे सांगणार कसं काय की बाबा ही ताई बुधवार पेठेत नाही. आणि मग तिथं विचारतात. मग काही ठिकाणी काही ताईंच्या आधार कार्ड वरती बुधवार पेठ असेल तर ते समोर कळतं किंवा सांगितलं जातं की बाबा आम्ही ही पेशंट इकडनं आणलेलं आहे. आणि तरी सुद्धा की असं होतं की मग नंतर जे काय ओळखीची जी मैत्रीण वगैरे असते किंवा जे आम्ही जाऊन तिथे हे करतो तर त्यावेळेस मात्र आमची स्वाक्षरी आम्ही देतो की बाबा तिला काय कमी जास्त झालं, म्हणजे डिलेव्हरीमध्ये तिच्या जीवाला काही जरी घातपात झाला तर आम्ही जबाबदार नाहीये, म्हणून तिथे नवऱ्याची सही लागत असते. म्हणून मग आता ह्या पद्धतीने सुद्धा कामकाज होतं. आणि मूळतः ती तिच्या म्हणजे 9व्या महिन्यापर्यंत कामधंद्यासाठी उभी राहते, कारण की तिला पैसा येण्याचा सोर्स नसतो.
जर का ती घरी बसली तर तिला कोण पैसा देणार नाही, घर भाडं असतं, खाण्यापिण्याचा खर्च असतो, औषधांचा खर्च असतो. त्यामुळे ती सेक्स ऍक्टिव्हिटी फार शेवटच्या टप्प्यापर्यंत करत असते. कधी कधी एखाद्या दुसऱ्या केसेसमध्ये असं होतं की ती त्या माणसाला घेऊन गेली तरी ती म्हणजे दुसऱ्या मैत्रिणीला ग्राहक दुसऱ्या माणसाला देते आणि त्याच्यातनं 50-100 रुपये त्या बाईला तिला देते. म्हणजे आता समजा एखाद्या बाईचं कडक कस्टमर आला गरोदर महिलाकडं आणि एखादी बाई अशी असते की ती दिसायला चांगली नाहीये, तिचा कामधंदा होत नाहीये, मग त्यावेळेस असं त्या कस्टमरनी एक्सेप्ट केलं तर तो माणूस दुसऱ्या बाई बरोबर सेक्स ऍक्टिव्हिटी करतो, अन्यथा त्याच महिलेवरती होता. आणि जसं आपण बघतो की म्हणजे किती विकृती म्हणावी लागेल की बाई 9व्या महिन्याची प्रेग्नंट आहे तरी पण ग्राहक तिच्याकडे जातो. हो, जातो. आणि महिला पण थांबतात. म्हणजे मुळतः जसं आपण बघतो की आपल्या गृहस्थीमध्ये आपल्या एखादी म्हणजे बाळ येण्याची चाहूल लागली तर किती आनंदाचा माहोल असतो, किती एक काळजी घेणारी एक वलय कुटुंब त्या अवतीभोवती असतं. तर मला तर असं वाटतं की ज्यावेळेस एखादी घरामध्ये एखादी महिला गरोदर राहिली तर त्यांच्या ज्या मैत्रिणी आहेत किंवा त्या ज्या घरात ती असते त्या सगळ्या लोकांनी तो आनंद उत्सव साजरा करायला पाहिजे. कारण की एक नवीन बालकाचा जन्म त्या घरात होणारा असतो, मग ती मुलगी असो किंवा मुलगा. आणि असं तर झालेलं नाहीये, पण एक स्वप्न आहे ते त्या पद्धतीने करण्याचं. तर निश्चित त्या विषयावरती पण मी काम निश्चित करेन. हे जे रेड लाईट एरिया असतात तिथे अस्वच्छता खूप असते, तर पाणी पुरवठा, वीज यासारख्या सोयी सुविधा मग तिथे कुठून मिळतात? महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याची सुविधा उपलब्ध आहे, वीज पुरवठा सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. कारण की जी घरं खूप वर्षांपासून आहे त्यांचे मीटर आहेत. मूळतः ज्यावेळेस घर भाड्यांनी दिलं जातं तर तिथं त्या मालकाचंच लाईट बिल असतंच. त्यामुळे मग ते लाईट बिलची म्हणजे मीटर व्यवस्था तिथं व्यवस्थित आहे, पाण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे. हायजीनचा प्रश्न मात्र तिथं आहे. कारण की जसं आपण म्हणतो की पॉप्युलेशन जास्त आहे, महिलांची संख्या जास्त आहे. 2,000 ते 2,500 महिला त्या भागामध्ये राहतात आणि जवळजवळ 350 ते 400 घरं त्या भागामध्ये आहेत. आणि ह्या 400 घरांमध्ये महिलांचा जो वावर आहे तो मोठ्या प्रमाणावरती आहे. मग महिलांचा सॅनिटरी पॅडचा पण विषय तेवढाच मोठा आहे. कोंडोम यूज झाल्यानंतर त्याची विल्हेवाट लावणं किंवा त्याचं वर्गीकरण करण्याचा पण विषय मोठा आहे. आणि त्या भागामध्ये पाण्याच्या बाटल्या मोठ्या प्रमाणावरती असतात. भले पिण्याचं पाणी 24 तास महानगरपालिकेचं असलं तरी त्यांची एक मानसिकता असते की बाटली में का पाणी बहुत अच्छा रहता है. मग म्हणून ते बिस्लरीचं पाणीच पिणं पसंत करतात. आणि खाद्यपदार्थाचं जे आहे ते जास्त करून चहा पिणं, नाश्ता करणं किंवा जेवण करणं हे बाहेरचे पदार्थ खात असल्या कारणाने ते कचरा म्हणजे नाही का चहाचे ग्लासेस म्हणा, पाण्याच्या पिण्याच्या बाटल्या म्हणा किंवा छोट्या मोठ्या ज्या गुटखाचा जो विषय, आता तिथं बऱ्याच महिला गुटखा खात असतात आणि जो ग्राहक वर्ग असतो तोही गुटखा खातो, सिगरेट ओढतो. त्यामुळे हायजीनचा तिथं नक्कीच विषय येतो. आता उदाहरणार्थ एका खोलीमध्ये जर का 20 ते 25 महिला जर का राहत असतील तर टॉयलेट बाथरूम एकच असतं, तर तिथं सुद्धा म्हणजे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणावरती असते, एलर्जी होण्याचे चान्सेस तेवढंच मोठ्या प्रमाणावरती असतात. कारण की एक बाथरूम यूज करत असताना प्रत्येक बाई किती स्वतःला स्वच्छ ठेवत असेल, किती व्यवस्थित काळजी घेत असेल हा प्रश्नचिन्हच असतो. पण टॉयलेट ज्यावेळेस यूज केलं जातं तर तिथं गडी माणूस पण त्याच ठिकाणी जात असतो किंवा त्या सर्व महिला तेच टॉयलेट यूज करत असतील तर इन्फेक्शन होण्याचे प्रमाण तिथं जास्त आहे आणि आरोग्याचे प्रश्न तिथं मोठ्या प्रमाणावरती आहे. आरोग्याचं पूर्वी फक्त HIV झाला तर आरोग्य खराब झालं असं होतं, पण आज सध्या त्या भागामध्ये ज्या ताई लोक राहतात त्यांना HIV सारखा आजार असेल तर त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होत जाते. ARTच्या गोळ्या त्यांना सहन होत नसतात, उलट्या होणं, मळमळ होणं, डोकी असा त्रास होतो. त्याचबरोबर HIV असेल आणि एखाद्या महिलेला जर का ती न्यूट्रिशन व्यवस्थित खात नसेल किंवा असं होतं कधी कधी की व्यसनापायी खच्चीकरण होतं, म्हणजे सातत्याने व्यसन केल्यामुळे, दारूचं व्यसन केल्यामुळे जेवणाची तीव्र इच्छा पूर्णपणे संपून जाते. तर अशा वेळेस ते
जेवण व्यवस्थित नसल्या कारणाने TB होण्याचे चान्सेस असतात, तिथे TB पण महिलांना होत असतं. त्याचबरोबर आपण ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिर, गर्भाशयाचे तपासणीचे शिबिर पण आपण त्या ठिकाणी घेत आहोत. आणि आता त्याच्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 ताईंना ब्रेस्ट कॅन्सर झालेला होता. गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर काही महिलांना झालेला होता. बोलते धंदेवाली बोलता है तो किसके पास तो भी जाके सो के आई जाते, त्याचा पण इफेक्ट त्यांच्या शरीरावरती होत असतो. त्याचबरोबर गुप्तरोग होण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणावरती असतात. जो माणूस येतो तो सगळ्या गोष्टी हायजीन असेलच असं नाहीये, ती जागा स्वच्छ असेल की नाही हाही मोठा प्रश्न असतो. त्यामुळे त्या ताईला अंगावरती पांढरं जाणं किंवा योनीच्या आजूबाजूला जखमा होणं, म्हणजे खाज सुटणं, हाही गुप्तरोग मध्ये येणारा प्रकार होत असतो. आणि गुप्तरोग होण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणावरती त्या भागामध्ये महिलांना पण होण्याचे चान्सेस तितकेच महत्वाचे असतात. त्याचबरोबर व्यवस्थित न्यूट्रिशन नसल्या कारणाने, आहार व्यवस्थित नसल्या कारणाने केस गळणं असेल, मग स्वतःच्या चेहऱ्या म्हणजे स्किनचे प्रॉब्लेम येतात. आणि मूळतः बेटनॉल सारखी क्रीम, म्हणजे जी खाज खुजलीवरची असणारी बेटनॉल ही क्रीम महिला तिथं काही महिला चेहऱ्यावरती लावतात, कारण की ती स्किन टाईट राहते म्हणून. आणि त्यामुळे काही दिवसानंतर कालांतराने त्यांचा पूर्ण चेहरा लालसर होतो, म्हणजे त्या स्किनचे त्यांना स्किन खराब होण्याचे चान्सेस वाढतात. क्वालिटी नसले, म्हणजे आता कसं की आपण एक ज्यावेळेस जातो तर आपण क्वालिटीची वस्तू बघतो, म्हणजे त्याचा ब्रँड आहे की नाही हे बघतो. तसं त्यांना त्या गोष्टीचं नॉलेज नसल्या कारणाने कुठलंही केमिकल जर का ज्यावेळेस ते त्यांच्या चेहऱ्यावरती, कारण की त्यांच्या धंद्यामध्ये चेहराच खूप महत्वाचा विषय असतो. आणि जोपर्यंत चेहरा टवटवीत फ्रेश वाटेल तरच कस्टमर त्यांच्याकडे आकर्षित असतो. त्यामुळे म्हणजे त्यांचा चेहरा चांगला राहण्यासाठी ते आतोनात प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर तिथं आणखीन एक विषय असतो की स्पर्धा, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती एकमेकांशी जी स्पर्धा होत असते, की म्हणजे एखादी तरुण मुलगी असेल तिचं कस्टमर ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणावरती होत असतो आणि तिथंच दुसरी बाई थांबलेली आणि ती 40 वर्षाची आहे, तर तिचा धंदा होत नसेल तर ती मानसिक डिप्रेशन मध्ये जाती, तिला म्हणजे मानसिक खच्चीकरण होत असतं आणि तिची स्पर्धा त्या बाई बरोबर कुठंतरी लागलेली असते. आणि मग त्यावेळेस तिला येणारा जो एकटेपणा आहे किंवा मानसिक ते खच्ची झाल्यानंतर जे डिप्रेशन येतं, तणाव पूर्ण वातावरणात ती जगत असते. त्यामुळे तिला व्यसनाकडे ती वळते. आणि त्या ठिकाणी बहुसंख्य ज्या आम्ही अंतिम संस्कार केलेले आहेत महिलांचे, त्याच्यामध्ये बऱ्याच ताईंचं लिव्हर खराब होऊन ताईंचा मृत्यू झालेला आहे. काही केसेस म्हणजे तिथं सुसंवाद नव्हता, बोलणारी व्यक्ती म्हणजे ऐकून घेणारी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात नव्हती, म्हणून कधी कधी आत्महत्येचं सुद्धा प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे. आणि आत्महत्या सुद्धा महिलांनी त्या भागात केलेली आहे. तर असा त्या भागामध्ये आरोग्याचे निकडीचे प्रश्न आहेत, समस्या आहेत. या महिलांचं लग्न होतं का आणि त्यांच्या नवऱ्याचा या व्यवसायाला परवानगी असते का? मूळतः त्या ताई लोकांचं, काही महिलांचं लग्न झालेलं असतं आणि काही नवऱ्यांना माहिती पण असतं की आपली बायको हा धंदा करायला जातीये, पण काही लोकांना माहिती नसतं. म्हणजे आता जर का पुणे शहरामध्ये असा काही भाग आहे की ज्या भागामध्ये वस्तीतल्या भागातल्या ताई लोक आहेत की त्या गपचूप इथं येतात, व्यवसाय करतात आणि परत घरी जातात, पण त्यांच्या घरच्यांना आपली बायको किंवा आपली आई काय व्यवसाय करते हे लोकांना माहिती नसतं, कारण की तो व्यवसाय सांगण्यासारखा नाहीच आहे म्हणून. आणि त्यांची या महिलांची जी मुलं आहेत ती परत याच व्यवसायाकडे वळतात का? नाही, आता शक्यतो त्या भागामध्ये ही जागृती आहे आणि ज्या महिलेवरती हे सगळे प्रसंग उद्भवलेले असतात तर कुठलीच महिला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मुलींवरती होऊ नये असाच विचार ती करते. आणि आता सध्या तिथल्या ज्या महिला आहेत किंवा काही आपल्या ज्या संस्था, आम्ही त्या संस्थे म्हणून ज्या काम आम्ही करतोय, त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त महिलांना, मुलींना ह्या विषयातून बाहेर काढणं किंवा
ह्या व्यवसायात त्या मुली येऊ नये ह्यासाठी पण आम्ही प्रयत्न करतोय. आणि त्या मुलींसाठी शिक्षण हा खूप मोठा सोर्स आहे. शिक्षण असेलच तरच समाजातली एक म्हणजे पिढी पुढे जाऊ शकते. यासाठी आम्ही प्रयत्न करतो. वेगवेगळ्या बाल कल्याण समितीच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या आश्रमामध्ये किंवा संस्थांमध्ये मुलींना पाठवतोय. त्या ठिकाणी ज्या काही डे केअर मध्ये जी मुली असतात तर त्या वेगवेगळ्या शाळेमध्ये त्यांना दाखल केलं जातंय. आणि ज्यावेळेस एखादी मुलगी 9-10 वर्षाच्या पुढे होते तर मात्र स्वतः आई मग ह्या एरियातून बाहेर दुसऱ्या ठिकाणी त्या मुलीला 100% पाठवते. कारण की कुठल्याही महिलेला आपली मुलगी ह्या व्यवसायात पडायला पाहिजे असं वाटत नसतं. कारण की हा व्यवसाय जेवढा सहज सोपा वाटतो, साधा वाटतो किंवा जेवढा चांगला वाटत असला तरी तो व्यवसाय भयान परिस्थिती त्या व्यवसायामध्ये आहे. आणि तो व्यवसाय कुणी स्वीकारत नाही किंवा कुठल्याही व्यवसायाला तो दर्जा त्या ठिकाणी मिळालेला नसतो. वेश्या व्यवसाय नॉर्मलाइज होणं गरजेचं आहे का? ह्या विषयावरती मला असं सांगावं लागेल की हा व्यवसाय आता सध्या जेवढा विस्तारित झालेला आहे तर तो नाही वाढायला पाहिजे, तो कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि समाजाचा या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलायला पाहिजे. जोपर्यंत पुरुष प्रधान वैचारिकता बदलणार नाही, कारण की स्त्री म्हटलं तर उपभोगण्याची वस्तू म्हणूनच संबोधलं जातं किंवा बघितलं जातं. तर हे जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत हा व्यवसायाला थांबेल असं मला नाही वाटत. कारण की प्रत्येक व्यक्तीने हा विचार करायला पाहिजे की कुणीतरी जी महिला ह्या व्यवसायात आहे किंवा जी व्यवसाय करतीये तिलाही काहीतरी नाती आहेत आणि कुठेतरी ती पण एक महिला आहे. तिचंही म्हणजे नाही का सन्मानाने जगण्याचा तिलाही अधिकार आहे. आणि हा व्यवसाय किती म्हणजे नाही का भारतीय संस्कृतीमध्ये तर ह्या व्यवसायाला अजिबात किंमत नाहीये, इज्जत नाहीये आणि तो दर्जा पण नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की हा व्यवसाय कमी व्हावा, वाढू नये. कारण की कुठल्याही महिलेला ह्या वेदना किंवा हा त्रास सहन करू नये. भले तो पैसा मिळत असला तरी त्या व्यवसायामधली जी रिस्क आहे किंवा जो त्रास आहे, जे गंभीरता त्या व्यवसायात आहे ते खूप हार्ड वर्क आहे. समाजाचा दृष्टिकोन अजून बदलला ह्या व्यवसायाकडे बघण्याचा की अजूनही तसंच आहे? नाही बदललेला ताई. समाजाचा दृष्टिकोन बदलणं खूप गरजेचं आहे. कारण की आज सुद्धा समाजातला जो एक वर्ग येतो तर ते मौज मजा एन्जॉय म्हणूनच तिथं येतं. असं कुठला ग्राहक वर्ग येत नाही की बाबा ठीक आहे तू माझ्या बरोबर सेक्स ऍक्टिव्हिटी करू नको, हे घे पैसे, फक्त तू माझ्याशी बोल. अशी लोक खूप कमी येतात त्या ठिकाणी. आणि समाजामध्ये कसं आहे की जे गृहस्थीची लोक आहेत तर महिला वर्ग जो आहे त्या महिलांना पण असंच वाटतं की ह्या ठिकाणी जो व्यवसाय चालतो की म्हणजे अश्लील चाळे महिला करते, ती ज्या इशाऱ्याने पुरुषांना बोलवते किंवा जे व्यवसाय ती करतीये तर हे सगळं चुकीचं आहे आणि घाणेरडं आहे. आणि ह्या महिलांना जगण्याचा अधिकार नाहीये, त्यांना हक्क मिळण्याचा अधिकार नाहीये किंवा ह्या महिला पूर्णतः समाजाला घाण आहे. म्हणजे समाजाचं ही जपणाऱ्या बायका नाहीये. ही जी मानसिकता किंवा जी वैचारिकता आहे ही बदललेली नाहीये. कारण की भारतीय संस्कृतीमध्येच महिलेनी पुरुषांनी केलेल्या सगळ्या गोष्टी चालतात, पण महिलेनी केल्या की म्हणजे त्या चुकीच्या आहेत, ही एक वैचारिकता आहे. आणि त्यामुळे तिथं कुठेतरी तो प्रश्न येतो. पण हा व्यवसाय प्राचीन काळापासून चालू आहे. म्हणजे पूर्वी एक गणिका हा शब्द होता, पण आता हा व्यवसाय चालू आहे. पण दृष्टिकोन समाजाने बदलायला पाहिजे. कारण की जोपर्यंत समाजाचा दृष्टिकोन बदलणार नाही तोपर्यंत चेंजेस होणार नाही. आता एक शेवटचा प्रश्न, महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही महिलांना काय संदेश द्याल? मला सर्व महिलांना एवढं सांगायचंय की बुधवार पेठ ही वाईट नाहीये, ही बदनाम गल्ली नाहीये. बुधवार पेठेमधल्या आमच्या ज्या ताई लोक राहतात त्या सुद्धा तुमच्या आमच्या सारख्याच माणसं आहेत आणि त्यांना सुद्धा जगण्याचा तेवढाच अधिकार आहे. त्यांना सुद्धा समाजामध्ये वावरण्याचा अधिकार आहे आणि समाजातल्या त्यांचे जे अधिकार आहेत, हक्क आहे, समानता आहे, स्वातंत्र्य आहे, हे सगळं त्यांना मिळायला पाहिजे. आणि स्त्री म्हणून तिच्याकडे सुद्धा चांगल्याच नजरेने समाजाने पाहिला पाहिजे. आणि मला एवढंच म्हणायचंय, समाजामध्ये
वावरत असताना आता जे काय आपण शिवीगाळ ऐकतो ते जास्त करून महिलांसाठी, महिलांच्या नावाने सुरू होते. तर मला समाजाला एवढंच म्हणायचंय की आपण ज्यावेळेस एखाद्या महिलेच्या संदर्भातली जी शिवीगाळी असते आई बहिणीवरून, तर ती कुठंतरी थांबायला पाहिजे. आपण भारतीय संस्कृतीमध्ये देवीची उपासना करतो, आराधना करतो, देवीला मानतो, आणि त्याच ठिकाणी आपल्याच भारतीय संस्कृतीमध्ये आई बहिणीवरून शिवीगाळ करून आपली जी संस्कृती आहे ती बिघडण्याचा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणावरती होतोय. आणि एक महिला म्हणून प्रत्येक महिलेला तो मान सन्मान मिळाला पाहिजे. तिचं आरोग्य असेल, तिची मानसिकता असेल, तिची भावनिकता असेल, तिचं आर्थिक विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे एक महिला आली तर तिच्या आजूबाजूचा जो एक सराउंडिंग परिसर जो म्हणतो किंवा जे पोषक वातावरण म्हणतो ते त्या प्रत्येक महिलेला मिळायला पाहिजे. असं नाही की फक्त बुधवार पेठेतल्याच महिलांना मिळायला पाहिजे. सगळ्या म्हणजे समाजातल्या प्रत्येक महिलेला तो अधिकार आहे, तिला जगण्याचा अधिकार आहे. आणि तिने त्या गोष्टीसाठी एक जे समाजात न घाबरता स्वतःच्या आत्मविश्वासावरती जर का तिने काम केलं तर स्वतःची अस्तित्वाची ओळख, आणि आपल्याला खूप अभिमान असायला पाहिजे की आपण महिला आहोत. आणि महिलाचा गर्व ज्यावेळेस आपल्याला निर्माण होतो त्यावेळेस आपल्याला सगळी कामं किंवा समाजामध्ये वावरत असताना ज्या प्रश्नांना आपल्याला सामोरं जायचंय तिथं आपण धीटपणे ते सगळे प्रश्न आपण सामोरे जाऊ शकतो आणि स्वतःचं अस्तित्व उभं करू शकतो. काही नसताना सुद्धा आपल्याला काही समाजासाठी खूप काही देऊ शकतो. समाजामध्ये भरपूर अडचणी आहेत, भरपूर प्रश्न आहेत, बऱ्याच गोष्टींना मदतीची गरज आहे. फक्त कधी कधी तुम्ही एखाद्या व्यक्तीशी सुसंवाद पण साधला, त्याच्याशी गोड स्मित हास्य पण केलं किंवा त्याच्याशी 2 शब्दही बोललात तरी कितीतरी लोकांना ह्या गोष्टीची एक प्रेरणा मिळू शकते आणि त्यांच्या आयुष्यात बदल होऊ शकतो. आणि आपल्या आयुष्यात जसा आपण बदल घडवून आणतो तसं आपण समाजातल्या वंचित घटकातील लोकांसाठी सुद्धा बदल घडवायला पाहिजे. अनाथाश्रमामधल्या जे सिंगल पॅरेंट्स असणारी मुलं असतील तर त्यांना तुम्ही भेटायला जा. आमच्याही बुधवार पेठेतल्या ताईंना भेटायला या. तुमचा वाढदिवस आमच्या ताईंच्या सोबत साजरा करा, त्यांच्या मुलांसोबत साजरा करा. ह्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही जे पिक्चर मध्ये बघितलंय किंवा जो त्यांच्या बाबतीत विचार केलेला आहे, जो एक सिग्मा तुमच्या डोक्यात बसलाय, एक जी वैचारिकता तुमच्या डोक्यात आहे ती निश्चितच बदलेल. कारण की ज्यावेळेस तुम्ही त्या ताईंशी बोलाल, त्यांच्याशी संवाद साधाल, त्यावेळेस तुम्हाला कळेल की बाबा ती सुद्धा आपली जशी बहीण आहे तशीच ती पण आहे. फक्त वैचारिकता बदलणं खूप गरजेची आहे, ही काळाची गरज आहे. मॅडम, तुम्ही आमच्या न्यूज चॅनलमध्ये आलात आणि खूप महत्त्वपूर्ण विषय इथे मांडलात, याबद्दल तुमचे खूप खूप आभार. ऋतुजाताई, पहिल्यांदा तर न्यूज अनकट चॅनलचं मनापासून धन्यवाद. आणि की ज्या चॅनलनी मला माझा संवाद, कारण की हा विषय सर्वांना नकोसा वाटतो, पण हा विषय समाजापर्यंत जावा आणि लोकांना हा विषय कळावा यासाठी न्यूज अनकट चॅनलनी जो पुढाकार घेतलेला आहे आणि मला माझं या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल पूर्ण अनकट चॅनलचं मनापासून धन्यवाद. आणि ऋतुजाताई, तुझंही मनापासून धन्यवाद की आजच्या दिवशी, आज आपण ह्या जागतिक महिला दिनानिमित्त एक खूप मोठ्या विषयावरती, गंभीर विषयावरती आपण चर्चा केली. आणि पुन्हा एकदा जागतिक महिला दिनानिमित्त तुलाही भरपूर शुभेच्छा. थँक्यू सो मच.